आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर अखंड महाराष्ट्रातील माझ्या पालक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात आपल्या मास्टरमाइंडच्या विद्या मंदिर या नव्या उपक्रमात, या नव्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करतो. काय आहे हा नवा उपक्रम, काय आहे हे नवं व्यासपीठ आणि कशासाठी आहे? गेल्या 18 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मनापासून अत्यंत प्रामाणिकपणानं हे शिक्षण क्षेत्रातलं काम सुरू आहे. विद्यार्थी घडवणं, विद्यार्थिनी घडवणं आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्र घडवणं या संकल्पातून आपलं काम सुरू आहे. मात्र याहीपेक्षा मोठं काम, याहीपेक्षा आदर्श काम आणि या महाराष्ट्राची सेवा बनवणे, या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी बांधवांची, भगिनींची, मित्रमैत्रिणींची, शाळेची, गुरुजनांची सेवा म्हणून काहीतरी करावं असा विचार मनात आला आणि त्या विचाराला मूर्त रूप आजपासून देत आहोत. काय आपण एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेले, ज्याचं नाव आहे विद्या मंदिर. काय असणार या विद्या मंदिरामध्ये? यूट्यूब चॅनल तर शेकडो हजारो लाखो आहेत, मग इथं काय स्पेशल आहे? तर या ठिकाणी स्पेशल इयत्ता 4थी पासून इयत्ता 12वी पर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय तुम्हाला या चॅनलला वर्षभर 4थी ते 12वी पर्यंत फ्री स्वरूपात शिकवले जाणार आहेत. 100% वर्षभर पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत सर्व विषयांचे धडे, सर्व विषयांचे घटक अतिशय हाय टेक्नॉलॉजीच्या पीपीटीसह, अतिशय परिपूर्ण प्रेझेंटेशनसह 100% मोफत, 100% फ्री स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना, सर्व पालक बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की आपल्या शाळेतल्या, आपल्या घरातल्या 4थी ते 12वी पर्यंत कोणत्याही पाल्यासाठी, कोणत्याही विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हे लेक्चर आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. आज सुरुवात करत आहोत आपण आणि आजच्या सुरुवातीला 4थी पासून आपल्याला सुरुवात करायची आणि 4थीचा परिसर अभ्यास भाग 2 पासून आपण सुरुवात करत आहोत. आणि परिसर अभ्यास भाग 2 मध्ये कोणाचा इतिहास आहे? कोणाचा इतिहास आहे? काय इतिहास आहे? तर वयाच्या 15व्या वर्षी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणावरील फूल उचलून, रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून राजमाता जिजाऊंचं महान मंगल आणि देखणं स्वप्न साकार करणाऱ्या, ते स्वप्न साकार करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या, रायगडासारखी छाती आणि सह्याद्रीसारखा देह धारण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि या इतिहासाला आपल्याला शिकायला सुरुवात करायची. आणि शिकायला सुरुवात करत असताना पहिलाच धडा आहे, पहिलाच पाठ आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. खरोखरच या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व शिक्षक बांधवांना, भगिनींना, सर्व पालकांना माझं एक आवाहन आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असोत, कोणत्याही वयोगटाची असो, गरीब असो, श्रीमंत असो, शहरात असो, ग्रामीण भागात असो, एक गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीत जीवन जगत असताना कधीच विसरायची नाही. कोणती? तर या महाराष्ट्राचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास. का? कारण आज आपण ज्या आनंदानं या महाराष्ट्रात जीवन जगत आहोत, आज आपण ज्या स्वातंत्र्याने या महाराष्ट्रामध्ये जीवन जगत आहोत, त्या स्वातंत्र्याचा, त्या आनंदाचा पाया 400 वर्षापूर्वी रचला गेलाय.
आणि या महाराष्ट्राच्या पायामध्ये कित्येकाने आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलेले, घरदार जमीन जुमला सगळं सगळं अर्पण केलेलं आहे. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रानं किती भयानक दिवस अनुभवलेले. दिवस कसले दिवस तर संपले होते, चालू होत्या काळोख्या रात्री. पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते काळोखात. वर्षाच्या 12 अमावस्यांनी या महाराष्ट्राला गरडा घातला होता. धर्म प्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या लालसेने आलेल्या सुलतानांच्या लाथाबुक्क्यांचे आघात या महाराष्ट्रावरती होत होते. प्रत्येक आघात अगणित निर्माण होणाऱ्या अर्थ किंकाळ्या त्या मराठी कानावरती जात होत्या. याच क्षेत्रातील तीर्थातील मंदिरे, मंदिरामधील मूर्तीमधील तुम्हामांची श्रद्धा, याच क्षेत्रातील पिके, गोठ्यातील गाय वासरे ओरडून ओरडून त्या मराठी तेजाला सांगत होते, आम्ही भ्रष्ट झालोत, आता नष्ट होण्याची वेळ आली, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आणि एक दिवस हा महाराष्ट्र रूपी स्तंभ कडाडून दुबंगलाय आणि अफजल खान रूपी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी साक्षात महारुद्र नरसिंहाचा अवतार प्रगटलाय. ज्यानं आई अंबेनं दिलेल्या तलवारीच्या बळावर हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असे माझे आदर्शस्थान, प्रेरणास्थान, शिवकल्याण जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला धडा आहे शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता. चला तर पाहायला सुरुवात करूया. परिसर अभ्यास भाग 2 च हे कव्हर अशा पद्धतीचं कव्हर आहे. हे वर्षानुवर्ष चौथील अशा पद्धतीचं कव्हर आहे. प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुस्तक आणि हे कव्हर पेज लक्षात आहे. यानंतर या पुस्तकामध्ये आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवरायांबद्दलचे जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याच्या संदर्भात ते इथं लेखन आहे. याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. हे चित्र तुम्ही जर पाहिलं तर हे चित्र मूळचं चित्र आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस मधलं. आणि मीर मोहम्मद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे शिवकालीन चित्रकार मीर मोहम्मद यांनी ते रेखाटलेलं चित्र, यांनी काढलेलं चित्र आहे. ते ओरिजिनल चित्र फ्रान्स मधील पॅरिस मधील संग्रहालयामध्ये, मात्र आपल्याला त्याची कॉपी आपल्या पुस्तकामध्ये प्रिंट केलेली आहे, छापलेली आहे पहा. आणि आता आपल्याला जायचं पहिला धडा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आहे. त्यापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता. पहिला पॅरेग्राफ आपल्या धड्याचा, शिवाजी महाराज थोर पुरुष होते. थोर म्हणजे गुणवान, महान. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. लक्षात राहू द्या मुलांना, विद्यार्थ्यांनो, या थोर पुरुषांचं चरित्र आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या धड्यामध्ये, पुस्तकामध्ये का आहे, त्यांचं जीवन चरित्र आपण शिकावं, अंतःकरणामध्ये रुजवावं, त्याप्रमाणे वागावं, जगावं. त्यांनी जसं स्वराज्य उभा केलं तसं आपण आपल्या राष्ट्राचं स्वराज्य करावं, यासाठी प्रयत्नवत राहावं. यासाठी म्हणून तर म्हटलं जातं, थोर महात्मे होऊन गेले चारित्र्य त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चारित्र्य त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा, हाच सापडे बोध करा. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आदरानं साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला तारखेनुसार आणि फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार दोन्ही वेळेस साऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये, अखंड विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. आणि तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता. हो, किती गाणी. एकच राजा इथे जन्मला, किती गाणी. बरोबर, दरी दरी तुना नाद गुंजला, है की नाही. किती गाणे म्हणताय. याच बरोबर पोवाडे म्हणता. पोवाडे म्हणजे अशा महान थोर पुरुषांची शौर्य गाथा सांगणारे गीत किंवा काव्य. त्यांच्या तसबिरीला हार घालतात. तसबीर म्हणजे फोटो इमेज, बरोबर. आणि मग आपण हार घालतो, त्यांना वंदन करतो, बरोबर. आणि त्याच्या पुढे मोठ्या उत्साहानं छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देतो. असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो. कोण बरे हे शिवाजी महाराज. अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली. पहिला पॅरेग्राफ क्लिअर. आता आपल्याला जायचं दुसऱ्या पॅरेग्राफकडं. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ म्हणतात. आता तुम्हाला मध्ययुगाचा काळ, इतिहासाच्या कालखंडाचे 3 भाग पाडले जातात.
कोणते 3 भाग पाडले जातात? तर सर्वात अगोदरचा भाग जो आहे तो प्राचीन कालखंड आहे, प्राचीन भारताचा इतिहास, एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया, अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंत. ओके, हा झाला पहिला. याच्यानंतर दुसरा आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा इतिहास, मेडिएवल हिस्ट्री ऑफ इंडिया असं इंग्लिशमध्ये म्हणतात. याचा कालखंड आहे 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत. आणि सर्वात अलीकडचा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे पहा, त्यालाच अर्वाचीन भारताचा इतिहास म्हणतात. 18व्या शतकापासून तर देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत त्याला अर्वाचीन किंवा आधुनिक भारताचा इतिहास म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन कालखंडामध्ये होऊन गेलेले, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेलेले. कारण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड किती आहे? तर 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत. 18व्या शतकापर्यंत. ओके. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630चा आणि त्यांचा मृत्यू आहे 1680चा. म्हणजे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आणि 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत मध्ययुगीन आहे. आणि इथं मध्ये 17वं शतक, म्हणजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड कोणता आहे? तर मध्ययुगीन कालखंड आहे. आपल्या पहिल्याच धड्यातील दुसऱ्या पॅरेग्राफमधील ही पहिली ओळ अतिशय महत्वाची. बरं, अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य मध्ययुगीन कालखंडाचं की त्या कालखंडामध्ये अनेक राजांच्या सत्ता होत्या. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल, म्हणजे राजेशाही होतं, राजे असायचं आणि त्यांचं राज्य असायचं. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न होते. असे अनेक होते बघा, असे अनेक होते. मग शहाजहान, जहांगीर, अनेक मोगल सम्राट असेच होते बघा. याच्या अगोदर सुलतान, हिंदुस्तान भर अशा प्रकारे स्वतःच्या आयुष्य आरामातच मग्न होते. त्यांना प्रजेच्या हिताचं, आपल्या राष्ट्राच्या कल्याणाचं काहीच घेणं देणं नसायचं. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, पहा, मुघल साम्राज्य, हे मुघल साम्राज्य 21 एप्रिल 1526 रोजी बाबरानं आक्रमण केलं. पानिपतची पहिली लढाई झाली. इब्राहिम खान लोधी मारला गेला. त्याचं राज्य बाबरानं जिंकलं. आणि हा बाबर मंगोल प्रांतातून आलता. मंगोल प्रांत म्हणून त्याला मुघल म्हटलं जायचं, म्हणून त्याच्या राज्याला मुघल म्हटलंय, मुघल साम्राज्य. बाबरानंतर हुमायून मुघल सम्राट बनला. हुमायून नंतर अकबर बनला. या अकबरानं मात्र प्रजेच्या हिताचा विचार करून राज्यकारभार केला. याचबरोबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कोण? दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. पहा, विजयनगर, हे विजयनगर साम्राज्य आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावर हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी 1336 मध्ये स्थापन केलेले. या साम्राज्याची राजधानी हम्पी होती. हम्पी. हरिहर हा या साम्राज्याचा पहिला राजा आहे, पहिला सम्राट आहे. आणि या विजयनगर साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली, वैभवशाली सम्राट कोण? तर कृष्णदेवराय यांनी अतिशय लोककल्याणकारी कारभार पाहिला पा, म्हणून त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर आहे. आणि त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. संपूर्ण जगभरामध्ये हे नाव घेतलं जातं. बर, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. काय निर्माण केलंय? तर स्वराज्य निर्माण केलं. स्व म्हणजे स्वतःचं राज्य, बरोबर आहे. म्हणून पहा, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. पण थोडंसं अगोदर जर पाहिलं, पहा, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. म्हणूनच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या मावळ्यांना हे राज्य, हे राष्ट्र आपलं वाटत होतं. म्हणून त्या राष्ट्रासाठी ते मरायला सुद्धा तयार व्हायचे. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे पुढे आपल्याला शिकायचे. आपल्याला मात्र आज आपलं वाटत नाही. आपण शासनाच्या बसमध्ये बसलो तर ते नखाना बोटानं बसचं शीट फाडतो. ते शीट, ती गाडी आपल्याला आपली वाटत नाही. आपण आपल्या घरातली वस्तू फाडत नाही, फेकत नाही. आपलं दप्तर फाडतो का? नाही. परंतु शासनाची बस, राष्ट्राची बस जी आहे ती आपली वाटत नाही. पण तो काळ तसा नव्हता, शिवाजी महाराजांचा काळ. म्हणून तर त्याला स्वराज्य, स्वतःचे राज्य म्हणायचे. मात्र महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं.
इथल्या लोकांचं राज्य नव्हतं, परक्यांचं राज्य होतं. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. कोणी कोणी? तर लक्षात राहू द्या, अहमदनगरचा निजामशाह म्हणजेच एक निजामशाही नावाचं राज्य होतं, त्याची राजधानी होती अहमदनगर. राजधानी कोणती होती म्हणून त्याला अहमदनगरचा निजामशाह म्हणतात. आत्ता या अहमदनगरचं नाव बदललं आहे आणि आता नाव ठेवलं आहे अहिल्यानगर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये चोंडी या ठिकाणी आहे. आणि म्हणून पण याच्या काळामध्ये अहमदनगर नाव होतं, अहमदनगरचा निजामशाह. दुसरा विजापूरचा, याची राजधानी कोणती आहे? विजापूर. विजापूरचा आदिलशाह. ह्या दोघांच्या ताब्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र होता. अजून थोडं पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर वरचा उत्तरेकडचा भाग मुघलांच्या ताब्यामध्ये होता. मुघलांची बहुतांशी काळ राजधानी दिल्ली होती, काही काळ आग्रा सुद्धा राजधानी होती. अशा रीतीने हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पहा बर, आता या सुलतानांनी आपापसात महाराष्ट्र सगळा वाटून घेतलाय, काही भाग याचा काही भाग याचा. परंतु ते मनाने उदार नव्हते, ते लोक कल्याणाचा विचार करत नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते, प्रजेवर अत्याचार करत होते. एवढंच नाही तर त्या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. हाडवैर म्हणजे प्रचंड शत्रुत्व होतं, शत्रुत्व. त्यांच्यात नेहमी लढाई व्हायच्या, त्यात रयतेचं हाल व्हायचं. म्हणजे निजामशाह आदिलशाह मोगल यांच्यात लढाई व्हायच्या, पण लढणारे कोण होते तर आपल्या महाराष्ट्रातले लोक होते, मरणारे महाराष्ट्रातले लोक होते. सत्ता मात्र परक्यांच्या होत्या, बाहेरच्या देशातल्या. म्हणून तर त्यावेळेस एका इतिहासकाराने वर्णन केलं होतं त्या परिस्थितीचं, की परिस्थिती अशी बिघडली, प्रचंड ताकदीचे हत्ती आपापसात झुंजत होते, झुंजून मरत होते, कोल्हे कुत्रे राज्य करत होते. ब्राह्मण असे होते, वैश्य तसे होते. लबाडी हा वैश्यांचा कुलधर्म बनला होता. बऱ्या नीट स्त्रिया बाजारात 25 सोन्यात 5 विकल्या जात होत्या, 25 सोन्यात 5 विकत मिळत होत्या. बादशहाची मर्जी फिरली तर बायका पोरांसकट समुद्रात बुडून मारण्याचा हुकूम सहज सुटत असे. सर्वजण दुःखाने ग्रासले होते, सर्वजण दुःखाने हैराण झाले होते, अशी परिस्थिती होती. हा, त्यांच्यामध्ये नेहमी लढाया व्हायच्या, त्यात रयतेचे हाल व्हायचे. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे हे धोक्याचं झालं होतं बघा. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवारा सुद्धा मिळत नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. आता तुम्हाला हे दोन नवीन कॅरेक्टर पण माहिती असायला पाहिजे. गावाचा प्रमुख असायचा पाटील, आणि अनेक गावातल्या पाटलांचा बॉस म्हणजे देशमुख. देशमुख आणि अजून एक पद असायचं गावामध्ये, कुलकर्णी. कुलकर्णी, अनेक गावातल्या कुलकर्ण्यांचा वरिष्ठ अधिकारी बॉस म्हणजे देशपांडे. असे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे इत्यादी वतनदार होते. ते जरी भारतीय महाराष्ट्रीयन असले, पण रयतेकडे त्यांचं सुद्धा लक्ष नव्हतं. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त त्यांच्या वतनावर, स्वतःच्या जहागिरीवर. वतनासाठी ते सुद्धा एकमेकांशी भांडायचे, आपापसात लढायचे. त्यात रयतेचे खूप हाल व्हायचे बघा. सुलतानांचा जाच, वतनदारांचा जाच, त्या वतनदारात हे देशमुख, देशपांडे. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंधाधुंद माजली होती. शिवाजी महाराजांनी हे पाहिले. काय? शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि मग हे पवित्र कार्य हाती घेत असतानाच त्यांनी काय, भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणलंय. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून त्यांना सांगितलं, अरे महाराष्ट्रीयन आपले आहेत, आपले भारतीय आपले आहेत, आपल्या लोकांसाठी आपलं राज्य असायला पाहिजे, स्वतःचं राज्य असायला पाहिजे. त्यांना स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, लढा दिला, लढले, ते त्यांना पराभूत केलं, जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे हिंदवी स्वराज्य जे होतं, हे हिंदवी स्वराज्य धर्मभेद, जातीभेद मानत नव्हतं. समानतेचं राज्य होतं. स्वराज्यात कोणत्याही भेदभाव नव्हता.
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. हा शिवाजी महाराजांचा हा जो पहिला धडा आहे, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, तो समारोपाकडे शेवटाकडे आलेला आहे. आणि शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झालाय. आणि म्हणून संतांची ती कामगिरी आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. अशा रीतीनं आज आपण इयत्ता 4थीचा हा परिसर अभ्यास भाग 2 मधला पहिला धडा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण शिकलेला आहोत. असा प्रत्येक धडा आपण शिकणार आहोत अतिशय छानशा चित्रासह, छानशा सादरीकरणासह. इतिहास असो, भूगोल असो, नागरिक शास्त्र असो, अर्थशास्त्र असो. आणि असा धडा की एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला, एकदा तुम्ही लेक्चर पाहिलं की त्यावर कोणताही प्रश्न येऊ द्या, तो तुम्हाला सोडवता यायलाच पाहिजे. हे तर काहीच नाही, पण त्यातून जे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवायचे, त्या संस्कारातून विद्यार्थ्यांना जे सक्षम घडवायचे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्र समर्थ आणि सक्षम घडवायचे, हे आपलं स्वप्न आहे. आणि याच स्वप्नपूर्तीसाठी आपण सुरू केलेलं आहे हे विद्या मंदिर नावाचं यूट्यूब चॅनल. सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक बांधवांनी, पालक बंधूंनी, भगिनींनी हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आणि त्याला वर्षभराचे सगळे धडे घर बसल्या, ऊन वारा पावसात जायची गरज नाही, घर बसल्या हाय टेक्नॉलॉजीसह, सुंदरशा प्रेझेंटेशनसह शिकण्यासाठी आपण मदत करा. आजच्या या पाठामध्ये इथंच थांबूया. जय शिवराय, जय शंभूराय. धन्यवाद. थँक्यू.